शतकाची परंपरा असणाऱ्या आणि संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावानं उभ्या असणाऱ्या या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या लोकार्पणासह मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, ॲस्ट्रोटर्फयुक्त मैदान व अत्याधुनिक सुविधांची उभारणी, दुधाळी येथील सांडपाणी प्रकल्प, श्री करवीर निवासानी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बहुमजली पार्किंग इमारत, गोकुळ हॉटेल परिसरातील मेकॅनिकल पार्किंग, नर्सरी बागेतील राजश्री शाहू महाराज समाधीस्थळांचे विकासकाम, रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंजे तसेच महाराष्ट्र पतिदास क्षम विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालेलं आहे। ही सर्व विकास कामं कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारी आणि शहराच्या सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि नागरी सुविधांना बळकटी देणारी ठरणार आहे। ज्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं शतकभर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव जपलं, त्या ऐतिहासिक नाट्यगृहाचा पुनर्लोकार्पणाचं आपण सर्वजण साक्षीदार आहोत। सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कला वैभवाची परंपरा असलेल्या या शाहूनगरीच्या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचं नव्यानं जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवन होत असताना हा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा दिवस आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लागलेल्या भीषण आगीत ही वैभवशाली इमारत भस्मसात झाली। ती घटना केवळ एक इमारतीची हानी नव्हती, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक अस्मितेला बसलेला हा मोठा धक्का होता। आज संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या 136व्या जयंतीनिमित्त हे नाट्यगृह पुण्या नव्या दिमाखानं उभं राहत आहे। हा केवळ पुनर्बांधणीचाच क्षण नाही, तर महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचा पुनर्जन्म सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही। या नाट्यगृहाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये युरोप दौऱ्यात असताना रोममधील नाट्यगृहांची संकल्पना पाहिली आणि त्याच धर्तीवर आपल्या राज्यात जागतिक दर्जाचं नाट्यगृह उभं राहावं अशी त्यांनी दूरदृष्टी ठेवली आणि याच विचारामधून खासबाग परिसरात या नाट्यगृहाची उभारणी झाली। 1995 साली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याला पॅलेस थिएटर असं नाव देण्यात आलं। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या ऐतिहासिक वास्तूला संगीत सूर्य केशवराव भोसले असं नाव देण्यात आलेलं होतं आणि आज देशात शतकाहून अधिक परंपरा लाभलेली अशी मोजकीच नाट्यगृह आहेत आणि यामध्ये या नाट्यगृहाचं स्थान अत्यंत मानाचंच आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रेमी दूरदृष्टीचं हे नाट्यगृह मूर्तिमंत प्रतीक आहे। पूर्वीचा ऐतिहासिक दिमाख आणि हेरिटेज स्वरूप जपतच ते पुन्हा उभं केलेलं आहे। आता या वैभवाची निगा राखून त्याचं सौंदर्य अबाधित ठेवणं ही आपल्या सर्व कोल्हापूरकरांची सामूहिक जबाबदारी आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी मराठी संगीत नाट्य परंपरेसाठी दिलेलं योगदान अत्यंत अनमोल आहे। त्याच्या नावाने ओळखलं जाणारं हे नाट्यगृह पुढील अनेक पिढ्यांसाठी आणि कला, संस्कृती आणि सर्जनेसाठी प्रेरणास्थान राहील आणि याचा मला मनोमन विश्वास आहे। या नाट्यगृहाला आग लागल्यानंतर आदरणीय अजितदादांनी तातडीने इथे येऊन पाहणी केलेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। या ऐतिहासिक सांस्कृतिक ठेव्याच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि पूर्णही केलं। कोल्हापूर आणि इथल्या सांस्कृतिक वारशाला त्यांच्या मनात नेहमीच जिव्हाळा होता। कोल्हापूरचं आणि त्यांचं नातं एक वेगळ्याच प्रकारचं होतं। कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय दादांनी सातत्यानं पुढाकार घेतला आणि हा सांस्कृतिक वारसाही त्यांच्या दृष्टीनं जपला पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती। आज या नाट्यगृहासोबतच
राजर्षी शाहू महाराज खासबाग मैदानाच्या नूतनीकरणाचं कामसुद्धा सुरू आहे. ही देखील आनंदाची बाब आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन विकास अधिक व्हावा यासाठी महायुती सरकार कायमच कटिबद्ध आहे. हे नाट्यगृह पुन्हा एकदा कलावंतांच्या टाळांनी दुमदुमावं, नव्या प्रतिभाला मंच मिळावा आणि कोल्हापूरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा अधिक उज्ज्वल व्हावी हीच या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.